आणि त्यामुळे मला त्या कंडिशनमध्ये नियर अबाउट 80 लाखाचा लॉस झाला. ओके. आणि त्यातून मग स्वतःला रिकवर कसं केलं तुम्ही? म्हणजे जे रिटेल ट्रेडर आहेत ते आजही एकदम जुने पुराणे इंडिकेटर वापरतात, फॉर एक्झाम्पल RSI वगैरे. पण RSIचा शोध लागून मोर दॅन 15पेक्षा जास्त वर्ष झालेले आहेत. ओके. शेअर मार्केटचं नाव काढलं की घरचेच आधी शिवाय देतात. म्हणजे बाहेरची तर बाहेरची गोष्ट आहे. एखाद्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन माहिती असला पाहिजे. माझं तर सरळ म्हणणं आहे की ज्या ट्रेडरला त्याचा ड्रॉडाऊन एक्सप्लेन नाही करता येत, त्याला हिट रेशो सांगता येत नाही किंवा ड्रॉडाऊन रिकव्हरी पिरियड त्याचा जो कंप्लीट रिपोर्ट नाही आहे, तर त्यानं तर मार्केटमध्ये ट्रेडच नाही केलं पाहिजे. नॉर्मल माणूस जो ट्रेड करतो ना, त्याला आम्ही म्हणतो मजेशीर लँग्वेजमध्ये जगिरा ट्रेडिंग. ओके. जसा की एक जगिराचा डायलॉग आहे, मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. मेरे मन को भाया मैं कुत्ता काट के खाया. तसंच आपला ट्रेडर पण करतो काय की त्याला वाटतं तसे ते ट्रेड घेतो. मग असं काय होतं की काही लोकच पैसे कमवतात आणि बरेचसे लोक पैसे कमवतात? ओके. 5च दिवस लाईव्ह मार्केटमध्ये शिकवत होते. असं कंटिन्यू 1 महिना 2 महिने असं कोणी शिकवत नव्हतं. त्यामुळे मी पहिल्यांदा आमच्या फ्लोअरवरती हे चालू केलं की मी कंटिन्यू 60 दिवस तुमच्या समोर बसून लाईव्ह ट्रेड करेन आणि मिनिमम 5 करोडच्या अकाउंटवरती लाईव्ह ट्रेड करून दाखवतो. पण मग या गोष्टी थोडंसं ना ऐकायला सोप्या वाटतात आणि या गोष्टी प्रत्येक ट्रेडरला माहिती असतात की आपल्याला थांबायचंय, आपल्याला जास्त लॉसेस नाही करायचे. पण मग एकदा लॉस झाला की तो रिकव्हर करण्याच्या नादात आणखी लॉस होतो. आणि ते रिव्हेंज ट्रेडिंग जे आहे याच्यातून प्रॅक्टिकली कसं वाचायचं, कारण ती स्क्रीन बंदच होत नाही. ज्या लोकांना सपोर्ट पाहिजे फॅमिलीकडून, मी म्हणतो ट्रेडिंगच्या पैशातून पहिला प्रॉफिट आला ना तर फॅमिलीला घेऊन चांगल्या ठिकाणी घेऊन जा. आणि जसं जसं हळूहळू दिवस जातील ना, तीच फॅमिली जी तुमच्या अपोजिट होती ना ती तुमच्या बरोबर थांबायला चालू होईल. पण पूर्ण एका वर्षामध्ये नियर अबाउट 8 लोकांना जे सुसायडल मेंटॅलिटीपर्यंत गेले होते ना, त्यांना तिथंपर्यंत जाण्यापासून मी थांबवलं. मी थांबवणं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन त्यांच्या आयुष्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं, त्यामुळे ते थांबले. त्यांची आज फॅमिली हॅपी आहे. तेच मला सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन आहे.